प्रशासनाला आणि सरकार तुमचं आहे म्हणून वेटीस हाताशी धरून त्या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला धरून तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून जर चुकीचं आणि अन्यायग्रस्त हे करत असाल. पंढरपूरमधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर झालेल्या गुन्ह्यासंदर्भामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी आज मोठा खुलासा केलाय. त्यांनी आज पंढरपूरमध्ये झालेल्या विचारविनिमय बैठकीमध्ये या संदर्भात बोलताना सांगितले, नगरसेवक लोकेश यादव हा गुन्हा घडला तेव्हा पंढरपूरमध्ये नव्हतेच, ते बाहेरगावी फिरायला गेले होते. जाणून बुजून विरोधक आणि पोलीस प्रशासन वेठीस धरत असल्याचा आरोप करत भगीरथ भालके यांनी आपली भूमिका पुढील प्रमाणे स्पष्ट केली. निधीच्या बाबतीत तीच भूमिका, अडवणूक पिळवणूक करायची, प्रशासन हाताशी धरून पोलीस स्टेशनचा त्या ठिकाणी दंडेशाहीची भूमिका. 2 दिवसापूर्वी झालेली गोष्ट तुम्हाला सांगतो. शहरामध्ये काल तुम्ही वाचलं असेल की भालकेच्या नगरसेवकावरती 307चा त्या ठिकाणी गुन्हा लोकेश यादव म्हणून आपल्या नगरसेवकावरती. मला पत्रकार बांधव देखील इथून उपस्थित आहे. मी ठामपणे तुमच्या माध्यमातून सांगतो, तो गुन्हा घडल्यावेळी लोकेश यादव जर पंढरपूर शहरात उपस्थित असेल तर म्हणेल ती शिक्षा त्या लोकेश यादवला द्या. मी ठामपणे तुमच्या माध्यमातून सांगतो, लोकेश यादव तो गुन्हा घडत असताना पंढरपूर शहरात त्या ठिकाणी नव्हता. तो त्याच्या मित्रांच्या बरोबर बाहेर त्या ठिकाणी फिरायला गेला होता. फक्त प्रशासनाला आणि सरकार तुमचं आहे म्हणून वेटीस हाताशी धरून त्या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला धरून तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून जर चुकीचं आणि अन्यायग्रस्त हे करत असाल तर तुम्हाला देखील दशात तसं आणि मी पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी केलं. तुम्ही तपास करा. जर तो त्या ठिकाणी त्या गुन्ह्यात सहभागी असेल, त्याचा हात असेल, जरूर कारवाई करा. माझा असेल तरी कारवाई करा. पण नसेल आणि जर तुम्ही जाणून बुजून जर त्याच्यावरती कारवाई करणार असाल तर मग मात्र आम्हाला देखील रस्त्यावरती उतरावं लागेल. म्हणून ह्या कशासाठी कोणती त्या ठिकाणी भूमिका आणि गोष्टी